चला प्रश्न 10 बघा. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार किती? पर्याय दिलेले आहेत 4. मग 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर उत्तर असेल? उत्तर सोडवताना पहा, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती लिहिली आपण? 15. 15 का लिहिले? कारण आपण संयुक्त संख्या 2 अंकी जर शोधतो म्हटला तर सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा 10 लिहायला लागेल. मग 10 हे काय होईल? विषम आहे का? नाही, म्हणजेच ही सम आहे. त्यानंतर शोधज्ञा समनंतर मग आता येईल विषम. 11 ही 2 अंकी विषम येईल, परंतु 11 ही आपण मूळ म्हणून शिकले आहे. 11 नंतर समचा आपल्याला काम नाही. आता विषम पहा, 13 येईल, परंतु 13 सुद्धा मूळ म्हणून आपण शिकले आहे. त्यानंतर येईल समोरची विषम 15, आणि 15 ही मूळ होत नाही, तर 15 ही 5चा 3चा भाग जात असल्याने ती होते संयुक्त संख्या. म्हणून सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या 15 हीच ठरेल. मग 15 ही लिहिली आपण. त्यानंतर सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती लिहिली आहे? 2. कारण सर्व मूळ संख्या या विषम असतात. कशा असतात? विषम असतात. एकच फक्त सम असलेली मूळ संख्या आहे, ती म्हणजे 2. तीच सर्वात लहानही आहे आणि तीच सर्वात मोठी असलेली सुद्धा सममूळ संख्या आहे. मग या दोघांचा गुणाकार 15 आणि 2चा गुणाकार किती येईल? 30. मग हा 30 उत्तर कोणत्या पर्यायात दिसत आहे? पर्याय 4. म्हणून उत्तर नंबर 4 लिहिले आहे.